अ, सर मला काय सांगाल आता भाजप शिवसेनेची युती तुटलेली आहे. त्यामुळे जालनेकरांना पुन्हा एकदा आता खोतकर विरुद्ध गोरंट्याल असा सामना बघायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार याच्यामध्ये? सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की जालनाने संभाजीनगर पासून प्रत्येक जिथं जिथं महानगरपालिका होतात मॅक्झिमम युती तुटलेली आहे. आणि आता गोरेंट्याल आणि खोतकरचा सामना नाही आहे, हे धनुष्यबाण वर्सेस कमलाचा फुलचा वाद आहे, यांचं वॉर आहे, असं मी समजतोय. आता जे नाराजी कार्यकर्ते आहेत, त्यांना आता तुम्ही कसं मन वळवणार? तुम्ही लवकर उठले तर तेच काम करणार आम्ही. हां, तर नाराजी करणार आहे, कारण आम्हाला आता वेळ नाही आहे. तुम्ही कमी शब्दात आणि मोजके शब्दात विचार आम्ही बोलतो, कारण आम्हाला तेच कामाला लागायचं. हा सर, आता आपण जर बघितलं तर जलवाहिनीचं पाणी असेल, पाण्याचा प्रश्न आहे जालनेकरांमध्ये, किंवा मग पैठणचे जायकवाडीचं जे पाणी आहे ते, आणि सौर ऊर्जेचा प्लॅन्ट, आणि काही शहरातले जे काही रस्ते झाले ते आम्ही केलेत असा दावा खोतकरांनी केलेला आहे. त्यांच्याकडे काही प्रूफ आहे का? त्यांच्याकडे काही फाईल आहे? कधी भेटले कोणाला? नाहीतर आमच्याकडे ना सौर ऊर्जेचा प्रकल्पाचा फाईल आहे माझ्याकडे. परत जगाला माहित आहे की मी उपोषणाला बसलो तेव्हा ते पाणी आलं, जेव्हा मी आमदार असताना, आमची सत्ता असताना. मेडिकल कॉलेजमध्ये मी आमदार नसताना उपोषण केलं, ते आलेलं आहे. सिमेंटच्या रोडचे उद्घाटन कोण केलं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि कोणी हवात सटाके मारत पेक्षा त्यानं बाप दाखवण्याचा श्राद्ध करा. तुमच्याकडे काय प्रूफ आहे? यावेळेला मुद्दे काय काय असणार आहे? मुद्दे तर मी आता तुमच्या समोर बोलणार. मुद्दे आम्ही 5 तारीखला मुख्यमंत्री येत आहेत त्यांच्या समोर बोलणार आहे. कारण काय मॅनिफेस्टो म्हणजे हे काय, म्हणजे आता ते म्हणतात ना झेरॉक्स कॉपी काढण्याचे ते पक्के लोक आहे. आम्ही जिथं काय म्हटलं की उद्या तेच बोलणार की मी असं करणार तसं करणार. म्हणून मी सध्या तर ते मुद्दे मी तुमच्यासमोर बोलणार नाही.